आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा माझा आवडता सण गोकुळाष्टमी याच्याबद्दल निबंध बघणार आहे। जर तुम्हाला थोडं डिटेलमध्ये निबंध लिहा किंवा जर मोठा निबंध लिहायचा असेल तर तुम्ही हा निबंध लिहू शकता। तर कशा प्रकारे निबंध लिहायचा, कोणते पॉइंट आपण लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला निबंध लिहिताना ते कामी येतील किंवा उपयोगी येतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पॅरा करायचा आहे आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे आपल्या भारतात अनेक सण साजरे होतात। खरंच आपल्या भारतामध्ये खूप सारे सण काय होतात तर सेलिब्रेट होतात, साजरे होतात। प्रत्येक सणाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते आणि प्रत्येक सण साजरा होण्यामागे काहीतरी वेगळं कारण वैशिष्ट्य असतं। पण माझा आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी। पण मला कोणता सण आवडतो तर गोकुळाष्टमी। हा सण भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी केलेला असतो किंवा असतो। तर हा सण का साजरा केला जातो तर त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, त्या आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो। त्यानंतर सेकंड पॅरामध्ये लिहायचं आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळपासून गावात आणि शहरात एक वेगळीच लगबग दिसते। आणि ज्या दिवशी गोकुळाष्टमी असते त्या दिवशी गावात आणि शहरामध्ये एक वेगळीच लगबग म्हणजेच काय तर घाई असते। मंदिरांना फुलांच्या तोरणांनी, रंगबिरंगी कंदिलांनी आणि दिव्यांनी सजवली जाते। आता तर मंदिरं कशी सजवली जातात तर रंगबिरंगी तोरणं म्हणजे फुलांची असतील काय असतील ती लावली जातात, वेगवेगळे दिवे लावून म्हणजेच काय लाइटिंग्स लावून ती मंदिरं सजवली जातात। घराघरात झोपाळा बांधून त्यात बालकृष्णांची सुबक मूर्ती ठेवली जाते। आणि हा सण घरात कसा साजरा केला जातो तर घरामध्ये झोपाळा बांधला जातो आणि त्याच्यामध्ये म्हणजे तो पाळणा सजवला जातो आणि त्याच्यामध्ये सुबक म्हणजेच काय सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती ठेवली जाते आणि त्याची पूजा करतात। त्या झोपाळ्याभोवती फुलांची आरास केली जाते, म्हणजेच फुलांची आरास म्हणजेच काय तर लाईनने जी फुलं किंवा सजावट केलेली असते। स्त्रिया भगवान श्रीकृष्णांचे भजन, कीर्तन आणि आरत्या म्हणतात आणि बायका काय बोलतात तर श्रीकृष्णांचे भजन, कीर्तन आणि आरत्या गाऊन ती रात्र जागवली जाते। रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि असं मानलं जातं की 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे आणि तो उत्सव साजरा करायला सुरुवात होते। आणि घंटानाद, शंखनादाने वातावरण भक्तिमय होते। आणि जेव्हा 12 वाजता त्यावेळेस काय होतं तर घंटानाद म्हणजे घंटीचा आवाज म्हणजे घंटी वाजवली जाते, शंख वाजवला जातो आणि हे जो सगळा आवाज आहे त्याने हे आजूबाजूचं वातावरण काय होतं तर भक्तिमय होतं, प्रसन्न होतं आणि असं समजलं जातं की श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे। त्यानंतर थर्ड पॅरामध्ये लिहायचं आहे या सणाचा सर्वात उत्साही भाग म्हणजे दहीहंडी। आणि ह्याच्यामध्ये जर बघण्यासारखं उत्साहाचं किंवा आनंदाचं जर काय असेल तर ते काय असतं बघण्यासारखं तर दहीहंडी। अनेक ठिकाणी तरुणांचे पथक मानवी पिरामिड म्हणजेच मनोरा तयार करून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडतात। आता बघण्यासाठी लोक कुठे उभे असतात तर दहीहंडी, जिथे मोठमोठ्या 1-1 लाख 10-10 लाख अशा ज्या दहीहंड्या असतात तिथे लोकांची वर्दळ किंवा गर्दी तुम्हाला जास्त बघायला मिळते। तर ते ह्या दहीहंड्या कोण फोडतात तर जे काही पथकं असतात त्यांचे जे पिरामिड तयार करतात, पिरामिड म्हणजेच काय तर मनोरे तयार करून त्या उंचावर बांधलेल्या दहीहंडी फोडतात। यासाठी लोकांची खूप गर्दी जमलेली असते। दहीहंडी फोडल्यानंतर सर्वत्र गोविंदा आला रे आला असा जयघोष होतो। आणि ज्यावेळेस दहीहंडी फोडली जाते तेव्हा ते पथक सगळीकडून काय एकच आवाज येतो तर गोविंदा आला रे आला। जयघोष होणं म्हणजेच काय तर लोकांचा जो बोलण्याचा किंवा उत्साहामध्ये जे लोक आवाज करतात सो तो काय असतो तो जयघोष। हा खेळ पाहताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद दिसतो। आणि ज्यावेळेस एखादं पथक यशस्वीपणे ती दहीहंडी फोडतं त्यावेळेस बघताना सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये काय असतं, चेहऱ्यावरती काय असते उत्सुकता आणि आनंद असतो, सगळे खूप खुश असतात। त्यानंतर लास्टचा पॅरा आहे गोकुळाष्टमी आपल्याला केवळ आनंदच देत नाही तर श्रीकृष्णांच्या जीवनातून शिकवलेली शिकवणही देते। आता गोकुळाष्टमीपासून फक्त आपल्याला आनंदच मिळतो का तर नाही, श्रीकृष्णांच्या जीवनातून म्हणजे त्यांनी काय म्हणजे कला शिकलेल्या आहेत त्याच्यातून ती शिकवण सुद्धा आपल्याला हा सण देतो। प्रेम, मैत्री, धैर्य आणि न्यायासाठी लढा देण्याची प्रेरणा। मग आता ह्याच्यातून आपण काय शिकतो श्रीकृष्णांच्या म्हणजे त्यांच्या जीवनातून आपण काय शिकतो तर प्रेम कसं करावं, मैत्री कशी करावी, धैर्य म्हणजेच काय तर पेशन्स कसे ठेवले पाहिजे आणि न्यायासाठी कसं लढलं पाहिजे म्हणजे सत्तेच्या बाजूने नेहमी लढलं पाहिजे। ही जी प्रेरणा आहे ही श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळते। म्हणूनच हा सण माझ्या मनाला खूप प्रिय आहे, म्हणून हा सण मला खूप आवडतो आणि दरवर्षी मी या सणाची आतुरतेने वाट बघतो किंवा पाहतो किंवा बघते किंवा पाहते असं तुम्ही हे करून ह्याचे एंडिंग करू शकता। अशा प्रकारे जर तुम्हाला साधा सोपा निबंध लिहायला सांगितला तर तुम्ही हा निबंध लिहू शकता। आय होप की तुम्हाला हा निबंध आवडला असेल। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।